सध्या क्रिकेटचे खूप सारे स्पर्धा भरतात. खूप आता मोठ्या लेव्हलला पण भरतात. प्राइजेस वगैरे खूप त्यांचे मोठे असतात. तर काय वाटतं तुमका याबद्दल कसं वाटतं? खूप बरं वाटतं बघून. कारण आम्ही जेव्हा क्रिकेट खेळलो होता, माका एक स्पर्धा आठवता काळशामधली होती. आमच्या टीमने खेळलेली स्पर्धा होती. फायनलमध्ये आम्ही प्रवेश केलो तरी आमचे सगळे खेळाडू सकाळपासून उपाशी होते. बाजूला एक वडापावचं स्टॉल होतो आणि त्यांना आमच्या कॅप्टनने जाऊन सांगला, की "हा बघा, आमच्याकडे पैसे नाहीत, पण खूप भूक भूक लागली पोरांका. वडापाव तरी द्या." "सर पैसे कसे देतालास?" "तर पैसे आमका फायनलमध्ये आम्ही गेलो 2 नंबरचा बक्षीस तरी असा. तुम्ही आयोजकांशी बोला, डायरेक्ट बक्षीस तुम्ही घेतलात तरी चलात. पण आता आमका वडापाव तरी द्या." आणि त्या आयोजकांनी वडापाव दिले. ती ट्रॉफी आज त्या ट्रॉफीक 20-22 वर्ष झाली. मोडली ट्रॉफी पण अजून मी ती जपान ठेवली. एवढीशीच ट्रॉफी आहे, पण आमच्या मनाकाळजातली अगदी असा ती ट्रॉफी. ओके. आणि त्याबरोबर आणखी एक माका आठवतं, की पहिल्या वर्षी आम्ही खेळात गेलो. आमच्याकडे एक बॅट नव्हती आणि आयोजकांची आम्ही एक बॅट मागितली. तर आयोजकातल्या एकानं म्हटलं, की "अरे बॅटी नाही तर खेळा गेलात की ते?" आणि त्या इतक्या वाक्य आम्ही आमच्या सगळ्या पोरग्याने मनात लावून घेतलं. पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही तयारीने गेलो, तेव्हा आमच्या 11 प्लेयरांचे मिळून 12 बॅट आमच्याकडे स्वतःच्या वैयक्तिक मालकीचे होते. अरे वाह! त्यामुळे आज जा काही क्रिकेट बघतो म्हणजे एक वडापाव खाऊन दिवस काढलेले खेळाडू आज बिसलरी पाणी म्हणा, टिफिनचं जेवण म्हणा, चांगल्या हॉटेलात राहण्याची सोय, सुप्रीमो सुप्रीमो चषकासाठी आणि अनेक स्पर्धांसाठी खेळाडू विमानात प्रवास करतात. ह्या बघून खरोखरच मनाक बरा वाटतं, की टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पैसो आता इलो. बरोबर, बरोबर.